एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कालचा ब्लॉग तुम्ही बघितला त्याच्यात आम्ही पोहोचलो आहोत कोचीला आणि आता आम्ही आहोत कोची इंटरनॅशनल एअरपोर्टला. तिथून आमची पण पुढची जर्नी चालू होणार आहे. सो आम्ही कुठे चाललो आहोत तर कालच्या ब्लॉगमध्ये भरपूर जणांनी भरपूर वेगवेगळे गेसेस केले. सो फायनली इव्हन इंस्टाग्रामवर पण मी अस्मीला टाकलेलं तर तिकडे पण खूप लोकांनी सांगितलं. तर आता आमची हिंट येईलच कुठे चाललं तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर थोड्या गोष्टी बघितल्यानंतर. पण आम्ही इंटरनॅशनल फ्लाय करत आहोत फायनली, कारण की कालच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांना वाटलेलं की आम्ही इंडियामध्येच कुठेतरी आहोत, सगळ्या गोष्टी इंडियामध्येच करत आहोत. पण आम्हाला इंडियामध्ये आम्ही ऑलरेडी इंडियामध्ये प्लॅन केलेला जेव्हा रचना वगैरे फिरायला गेलेले तेव्हा, पण अनफॉर्च्युनेटली ते सगळं कॅन्सल झालं आमचं. मग आम्ही विचार केला जायचंच आहे, नानूची फर्स्ट फ्लाईट आहे, फर्स्ट ट्रिप आहे. सो आम्ही इंटरनॅशनल काहीतरी प्लॅनिंग केली. सो लकीली तेजल आणि अमयला आम्ही विचारलं की तुम्ही फ्री आहात का. त्यांचा पण बेबी 9 months आहे. सो ते पण रेडी झाले आणि मग जर्नी स्टार्ट. आणि तर आमचे जे नेहमीचे ट्रॅव्हल पार्टनर्स आहेत त्यांचं हे डेस्टिनेशन झालेलं आहे. आणि आम्ही ऑब्व्हियसली आम्ही त्यांना मिस करतो, कारण की प्रत्येक एक डेस्टिनेशन आम्ही सोबत केलेले आहेत रचना आणि संगीतातानी. आमचं लग्न झाल्यापासून इंटरनॅशनल सगळे थायलंड, दुबई, व्हिएतनाम सगळे ट्रिप्स एकत्र केले. तर यावेळेस पण लवकरच तुम्हाला त्यांच्याबरोबर आमची ट्रिप भेटणार बघायला मिळणार आहे. ती ऑलरेडी आमची डिसाईड आहे, त्यामुळे मी तुम्हाला आता ही रिव्हील करतो की आम्ही जाणार आहोत. सो चला आता ब्लॉग असंच बघत राहा. आम्ही कुठे चाललो हे तोपर्यंत गेस करत राहा तुम्ही आणि नानूची मजा बघायला विसरू नका. नानू आले दिशा. आणि सोनी मॅडमनी बॅगमध्ये, ही बॅग गोल्डची आहे पण गोल्डपेक्षा जास्त व्हॅल्यू त्याला आतमध्ये ठेवलेला सामान आलं आहे. तुम्ही गेस करा का आणलं असेल. म्हणजे आपला मराठी माणूस जेव्हा बाहेर जातो त्याला कसली चटक लागलेली असते, तर ह्या बॅगमध्ये ती सगळी आहे. सो थोड्या वेळात बघायला विसरू नका खजिना कशात आहे. नाही फायनली तेजलला पण विचारलेलं आम्ही. सो दिशांची पण पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप आहे, पहिलीच फ्लाईट आहे. हॅलो 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 गुंडू. सो पहिल्या फ्लाईटचा एक्सपिरियन्स छान होता कालच्या, आणि आज इंटरनॅशनल आम्ही फ्लाय करतोय. आमची मुलं खूप छोटे आहेत. तेजल आणि मी खूप आधीपासून फ्रेंड आहोत. तेजल, मी, फाल्गुनी, इव्हन तिच्या लग्नाच्या आधीपासून, आमच्या लग्नाच्या आधीपासून. आणि तुम्ही बघितलं असेल तेजलला जेव्हा दिशाने 1 महिन्याचा जेव्हा फाल्गुनी 9 महिन्यात प्रेग्नेंट होती, 9 month होती, तेव्हा आम्ही एक पार्टी केलेली. तुम्हाला त्याची लिंक पण मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये. आणि सोनी म्हणजे तेजलची कझिन आहेत. आमचं प्लॅन झाल्यानंतर तिलाही विचारलं तर ती पण रेडी झाली आणि आम्हाला ट्रॅव्हलमध्ये अजून एक पार्टनर मिळालेला आहे. येस, हा बघा. आले काय झालं. सो इकडे आमची फ्लाईट लागणार आहे. अजून लागली आहे की नाही त्याच्यातली कोणती फ्लाईट आहे तुम्ही गेस करून सांगा. A08 to A14. फायनली चेक इन झालेलं आहे आमचं. नानूची बॅग पण आम्ही टाकलेली आहे याच्यात. मस्त मी कपडे चेंज केलेले आहेत, कारण की ते कपडे मी झटपट सकाळपासून पळपळीतमध्ये घातलेले होते. आणि नानूचे पण चेंज झालेत. बाबा आणि नानू दोघांचे चेंज. बाबा आणि नानू इज मॅचिंग. नाही, आई आणि नानू इज मॅचिंग. येस, थोडीशी मॅचिंग आहे. आणि आम्ही आलेलो आहोत आता इमिग्रेशनला, कोची इंटरनॅशनल एअरपोर्टवर. इमिग्रेशन झाल्यानंतर रेस्ट करायला मिळणार आहे थोडीशी तरी. ॲटलिस्ट तुम्हाला सगळीकडे 2 वर्षापर्यंत बेबी असलेला हे मिळेल, पण इकडे नाही मिळणार वाटतं. सो आम्ही चाललेलो आहोत लाऊंजमध्ये, जिकडे तुम्हाला ₹1 पे करून
जर तुमच्या कार्डला लाऊंज ॲक्सेस असेल तर ₹1 पे करून तुम्हाला एंट्री मिळते आणि फ्री फूड मिळतं. पण आम्ही लेट पोहोचलो म्हणून ते पॉसिबल झालंच नाही. आता इथे आमचा 5 yearsचा पॉईंट आहे. 5 years मध्ये खूप खाऊन घ्यायचं. 12 वाजताची फ्लाईट आला होते 9-3 तास 2 तास मस्त लाऊंज मध्ये जेवून निघालेलो आहोत आणि आम्ही आता बच्ची कंपनी घेऊन चाललेलो आहोत इलेक्ट्रिक कार मध्ये आणि बाकीची कंपनी आमची वॉक करत येत आहे ना नानू. हे बघ बिजू पण आहे. आम्हाला सगळं दिसतंय बाहेर म्हणून आम्ही बाहेर बघ. येतेस तू? येतेस का तिकडनं? आले बापले विनी दिदी पण आली. छान छान. ओ चाललो मावशी. आई बघ कुठे नानू. आई बघ आई बघ आई बघ. आता आई दिसेल बघ इकडे. आई फक्त वॉकर घेऊन चालली. आई 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 बाय बाय करा. बाय बाय करा नानाला. बाय बाय करा. बाय बाय. आपली विनी दिदी कुठे? विनी दिदी बघा आम्ही मस्त आता रेडी. झोप आम्हाला आली आहे पण आम्हाला आई झोप काय कुठे गेली आमची झोप झाली अर्धा तास जेवेपर्यंत पण अजून झोप होत नाही. काय आता सीन काय बघा. आता संत उद्या सकाळी जे काय ते उद्या. आता काय नाही. काय होत आता. हॅपी बर्थडे. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. पार्टी नाही दूंगा. पार्टी उद्याची फिक्स आहे. थँक्यू. हॅपी बर्थडे पण दादाला. हॅपी बर्थडे पण काकाला. हॅपी बर्थडे कर. काकाला हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे काका. बापरे आता कोण आहे? तिला ढकलते. दीदी आहे. सो फायनली आम्ही बोर्डिंग करत आहोत आमच्या नेक्स्ट ट्रिप कडे. नानू जायचं. नानू जायचे घुमी जायचंय. ज्ञानाचा स्टुडंट एवढा कामाला आला ना. इथं ज्ञाना असते त्याच्यात नाही तर ज्ञानाची टॅग. हा म्हणजे तुम्ही पण जर इंटरनॅशनल किंवा डोमेस्टिक पण फ्लाय करत असाल तर छोटासा स्ट्रोलर घ्यायला नक्की विसरू नका. बग्गी टुटी फुटी स्ट्रोलर आहे आमचा हा लवलॅपचा. म्हणजे नॉर्मल स्ट्रोलर पेक्षा हा मस्त एकदम हँडी आहे आणि इझी टू हँडल पण आहे. म्हणजे बंद पण एका हाताने होतो ओपन पण एका हाताने होतो. समज तुम्ही बेबीबरोबर ट्रॅव्हल करता तर बेबीला 10 kg अलावन्स असते प्लस स्ट्रोलर आणि अजून एक गोष्ट तुम्ही काही असेल बेबीची ती पण फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही घेऊन जाऊ शकता फ्लाईटमध्ये. काउंट नाही होत स्ट्रोलर वगैरे. आणि एवढी भारी सर्विस असते ना की स्ट्रोलर्स वगैरे गेटजवळ तुम्हाला त्यांच्याकडे द्यायला लागतं आणि मग नंतर निघताना ते बरोबर कोण ना कोण आणून देऊन जातं. आपल्याला आणून देतात स्ट्रोलर. त्यामुळे आम्ही स्ट्रोलर आणलं. हे मोठी आमची फायद्याची गोष्ट झाली आहे. खरंच तुम्ही ट्रॅव्हल करत असेल तर ही वाली घ्या. बग्गीवाली स्ट्रोलर घ्या. म्हणजे आणि उचलायला तर एवढी सोपी आहे की एका हातात तुम्ही उचलून घेऊन जाऊ शकता तुम्ही कुठेही. फक्त ह्याच्यात असे बॅग्स वगैरे कॅरियर्ससारखं नाही यूज करू शकत पण लाईट वेट आहे आणि खूप कम्फर्टेबल पण आहे कारण की लहान 6 months मी ऍडवाइस केलं 6 months प्लस तुमचे बेबीज असतील तर तुम्ही बघा नक्की यूज करा. येस.
सो आम्ही आता पोचलेलो आहोत चेक इनच्या इकडे. चल हाय हाय. नानू तुझी पण सीट आहे का वेगळी? नानू तुझी पण सीट आहे का वेगळी? आम्ही इथे फ्लाईटला पण 2 व्हीलर बनवली आहे. बसायचं तर उभं राहिली आहे मस्त याच्यावर. काय करतोय नानू? नानू 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 इकडे बघ, बाबा काय विचारतो. नानू कुठे चालली आहे? बाबा काय विचारतो बघ ना इकडे. रात्री फ्लाईटमध्ये आल्यानंतर एवढी गाढ झोप आली, काही शूट करता आलं नाही. ॲक्च्युली आम्ही जेवण पण फ्लाईटमधलं जेवलं नाही, कारण की लाऊंजमध्ये आम्ही व्यवस्थित जेवून आलेलो. झोपेतच मी तर झोपलेलोच पूर्ण. हां तीच पाहिली. आणि 1 वाजताची फ्लाईट आमची 12ला होती, पण 1 वाजलेला आतमध्ये येत आहे ना आपल्याला. आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला. ते तुम्हाला बाहेर जाऊन कळेल. आणि नानी झोपली आहे मस्त, आणि आमची मंडळी आता सगळी उठली आहे. आता वाजलेले आहेत इकडचे 7:30 आणि आपल्या इकडचे 5 वाजलेले आहेत. 2.5 तास पुढे आहे ही कंट्री. सो जाने का चलो. थँक्यू. वा सो फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. आणि तो डेस्टिनेशन आहे कोलालंपूर मलेशिया. फर्स्ट फ्लाईट, फर्स्ट डेस्टिनेशन इंटरनॅशनल. आम्ही आलेलो आहोत मलेशियाला आणि आलोय. आणि आता टॅक्सीसाठी वेट करतो, पण सगळ्या बॅग्स वगैरे घेऊन पहिले बाहेर चाललेलो आहोत. सो ही ट्रिप आम्ही बुक केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही फ्लाईट्स आणि हॉटेलचे स्वतःहूनच केलेले आहेत, आणि बाकी इथे जे इंटरनल ट्रॅव्हल करू. सो मोस्ट ऑफ द तुम्ही आधीचे ब्लॉग्स पण बघितले असतील. एशियामध्ये आम्ही ट्रॅव्हल करताना आम्ही प्रेफर करतो ग्रॅबला. तर आता इथे सुद्धा ग्रॅब टॅक्सीज अवेलेबल आहेत. साऊथ ईस्ट एशियामध्ये सगळीकडे ग्रॅब्स आहेत. सो इथे सुद्धा ग्रॅब आहे. तर आता आम्ही ग्रॅब बुक केलेले, बिकॉज ग्रॅबचा तुम्ही पॉझिटिव्ह पॉईंट हे आहे की नॉर्मल टॅक्सीपेक्षा भरपूर कमी अमाऊंट आहे. ओलासारखं नाही बोलता येणार आपल्याला, ओलापेक्षा कमी आहेत प्राइसेस इथे. सो तुम्ही सुद्धा साऊथ ईस्ट एशियामध्ये कुठेही ट्रॅव्हल करत असतील तुमच्या ग्रॅबनी तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. म्हणजे बाली झालं तुमचं, व्हिएतनाम झालं, परत मलेशिया इथे सुद्धा आहे. राहिलो आपण मागे. ठीक आहे. सो पुढचे दिवस आता बघायला विसरू नका, कारण की मलेशियावरून पण सिंगापूर नाही आहे आमचं. सिंगापूर तुम्हाला वाटेल सिंगापूर आहे, पण सिंगापूर नाही. सो आम्ही इथे एक आयलंड कव्हर करणार आहोत मलेशियामधलंच. तर नक्कीच बघायला स्टे कनेक्टेड. आणि तुम्हाला कसे वाटतात आमचे ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि नानूची फर्स्ट ट्रिप आम्ही इंटरनॅशनल केली आहे. ॲक्च्युली मलेशिया चूज करण्याचं हे होतं बिकॉज आम्हाला रिलॅक्सिंग मला पाहिजे होतं, की जास्त हेक्टिक नको, काही नको, कम्पेअर्ड बेबीज आहेत सोबत म्हणून. आणि सिंगापूरसुद्धा करता आलं असतं, पण युनिव्हर्सल स्टुडिओ वगैरे काही करता येणार नाही, म्हणून मग आम्ही सिंगापूरचा प्लॅन स्किप केला. दुबईचा पण सेम होतो, दुबई ऑलरेडी झालेलं आहे. आणि दुबईला आम्ही जेव्हा प्लॅन करत होतो जायचं, तेव्हा
तिकडे फ्लड झालेला, त्यामुळे आम्ही तो थोडा स्किप केला आणि हीट पण नाही नानूला घेऊन जाण्यात आणि नानू 4 monthsची होती जेव्हा ते फ्लड वगैरे झालं. पण ठीक आहे, नंतर नाही 4-5 months होती आणि मग बघू थोड्या वर्षानंतर किंवा थोड्या महिन्यानंतर परत नानूला आम्ही घेऊन जाऊ मुंबईला. पण ठीक आहे, आता ही जर्नी तुम्हाला आता बघायला मिळेल पुढे की आम्ही मलेशिया कसं फिरतो आणि काय करतो. नानू